येऊ का? काहीच बोलणार नाहीयेस का? मला काम करताना बोललेलं आवडत नाही. त्या दिवशी बघायला आलेला तेव्हा तरी कुठे काय बोलला होतास? इंट्रोवर्ट आहे ग मी. कशाला आलीस इथे? बाप्पा बघायला. मला वाटलं नकार द्यायला आली अशी. तुला हेच एक्सपेक्टेड होतं का? हो, म्हणजे आयुष्यात 20 मुलींचे नकार पचवल्यानंतर 21वा पचवायला हरकत नाही. पण मी तुला नकार देणार हे कशावरून? सिंपल आहे. 1 आठवड्यांपूर्वी भेटलो आपण, त्यानंतर फोन नाही, मेसेज नाही. आज ते ढुंकेतू सारखी उगवलीस, मग काय समजणार? कारण मी कामात बिझी होते. नकार द्यायची कारण शोधत असणार, बरोबर ना? नाही रे. बाय द वे, गणपती कधीपासून बनवतोस? या धंद्यात आमची 3री पिढी. सुरुवातीला माझे आजोबा बनवायचे, मग बाबा, आणि आता मी. असलं डोंगराचं ग्रेट. त्यांच्यात आणि माझ्यात एक मोठा फरक आहे. ऑफकोर्स, प्रत्येक आर्टिस्टच्या कलेमध्ये तर काहीतरी डिफरन्स असणारच ना. अगं, मी कलेबद्दल बोलत नाहीये, पर्सनल लाईफ बद्दल बोलतोय. कोणता डिफरन्स तूच सांग. हे बघ, त्या दोघांचं लग्न झालं आणि माझं कधी होऊच शकणार नाहीये. हाच डिफरन्स आहे आमच्यात. का? कुठल्या ज्योतिषाने सांगितलंय का तुला? असलं भंगार भविष्य सांगायला कुठल्या ज्योतिषाची काय गरज? ती निगेटिव्ह आहेस ना तू. हो, माणूस म्हणून आहे मी निगेटिव्ह. पण कसं आहे माहितीये, प्रत्येक कलाकार त्याच्या कलेसाठी पॉझिटिव्ह असतो, पण त्या कलेतून येणारं फ्रस्ट्रेशन, जबाबदाऱ्या, या सगळ्या गोष्टी त्याला माणूस म्हणून निगेटिव्ह बनवतात. अरे मग टेन्शन कशाला घेतोयस? तुझी निगेटिव्हिटी सांभाळायला बाप्पा आहे ना. त्याला काय पडलंय? त्याला स्वतःला 2-2 बायका, आणि आमच्या नशिबात एक पण लिहिली नाहीये त्याने. कंप्लेंट करतोयस? हो, तुमच्यासाठी हा देव वगैरे असेल ग, पण माझ्यासाठी हा मित्र आहे. आम्ही दोघं एकमेकांशी भांडतो, गप्पा मारतो, एवढंच काय तर जॅमिंग पण करतो. मग तुझ्या बाप्पाने माझ्याबद्दल काय सांगितलं तुला? हेच की तू मला नकार देशील. पण ह्यावेळी बाप्पाचा अंदाज चुकला तर? आजपर्यंत 20 वेळा बरोबर आलाय. आणि तसं पण माझ्यासारख्या कारखानदाराशी कोण लग्न करणार म्हणा? एकतर हा गाळा भाड्याचा, महिन्याला 9,000 रुपये रेंट, वर्षाला 100 गणपती केल्यावर थोडस काहीतरी प्रॉफिट होईल, आणि मग त्या प्रॉफिटच्या पैशातून माझ्या शॉपिंगचा आणि लिपस्टिकचा खर्च भागणार नाही, हेच ना? अगदी बरोबर. पण माझ्या गरजा कमी असतील तर मग बायको झाल्यावर त्या वाढतील. आणि तसंही आजकाल लग्नाआधी प्री वेडिंगचाच खर्च जास्त असतो. अरे आपण प्री वेडिंग तुझ्या कारखान्यात पण शूट करू शकतो ना. आणि हनीमूनचं काय? लग्न झाल्यावर म्हणशील मला थायलंड नाही तर सिंगापूरला घेऊन चल म्हणून. का? अरे आपल्या महाराष्ट्रात किल्ले आहेत, लेण्या आहेत, मंदिर आहेत सुंदर सुंदर, आपण तिकडे जाऊयात ना. 1 मिनिट, तू मला स्टॉक करतेस का इंस्टाग्रामवर? हो, पण थोडंसच. कलाकाराला जाणून घ्यायचं असेल तर एवढं तर करावंच लागेल ना. काय करणार आहेस जाणून घेऊन? तू गप्प बस रे. तुला एक गोष्ट सांगू का? आमच्या शेजारी ना लहानपणी एका आजोबांचा कारखाना होता, आणि तिकडे जाऊन मी गणपती बनवायची. हळूच माती घ्यायची आणि छोटी छोटी गणपती बनवायची. सहज गंमत म्हणून गणपती बनवणं वेगळं, आणि अख्खं आयुष्य मातीत घालवणं वेगळं. किती फिलॉसॉफिकल बोलतोस रे. पण मला आवडेल तुला आयुष्यभर मातीत काम करताना बघायला. आणि पैशांचं काय? महिना 10,000 आयुष्य काढायला जमणार आहे तुला? तू माझा पगार का कन्सिडर करत नाहीयेस? केला असता, पण आई वडिलांचं काय तुझ्या? हा, ते मुलाचाच पगार विचारणार ना. ते त्यांचं बघून घेतील ते, आणि मी त्यांना सांगेन की त्याचा पगार नाही, त्याच्या हातची कला बघा म्हणून. फिल्म मध्ये ऐकायला छान वाटतं का हे सगळं, पण असल आयुष्यात, कलाकाराच्या आयुष्यात असली हॅपनिंग सुरुवात होत नाही. नसेल होत, पण आपली स्टोरी वेगळी असू शकते ना. तुला स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचा आहे का? तुला जे समजायचंय ते समज, पण तुझ्यासाठी एक गंमत आणली. आठवतं तुला काही? लहानपणी जेव्हा आजोबांच्या कारखान्यात मी खेळायला यायची ना, तेव्हा ही मूर्ती तुम्हाला दिली होती. अजूनही जपून ठेवली. मूर्ती आयुष्यभर जपून ठेवता येईल का? पण नातं आयुष्यभर जपून ठेवता येईल याची काय गॅरंटी? तू जरा वेडायस का? अरे प्रेमात कोण गॅरंटी मागतं? म्हणजे तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? हो,
तुझ्या आईला कॉल कर आणि तिला सांग की सून मिळाली म्हणून. काय रे गणपती बाप्पा, त्यावेळी तुझा अंदाज चुकला ना.